एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एक महत्त्वाचा अपडेट आहे. मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं कळतंय. आयकर विभागाकडून नोटीस आल्याची शिरसाटांनीच जाहीर कबुली दिली आहे. संभाजीनगरातल्या एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलंय. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत असं विधान त्यांनी केलंय. पुढे जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठीच असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यानंतर हा शाही पिकला. सोबतच मला आयकर विभागाकडून नोटीस आल्याचीही त्यांनी जाहीर कबुली दिली आहे. 2019 मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती आणि 2024 मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली असं विचारल्याचं त्यांनी सांगितलं आणि याबाबत मला 9 तारखेला खुलासा करण्याचं सांगितलं होतं, हेही त्यांनीच सांगितलं. पैसे कमावणं सोपं आहे, मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं ते म्हणालेले आहेत. तर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी स्वतःच आयकर विभागाची नोटीस आल्याचं एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि हे विधान करताना त्यांनी यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत असं विधान केलं. पुढे जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठीच असल्याचं म्हटलं. त्यानंतर हशा पिकला. सोबतच मला आयकर विभागाकडून नोटीस आल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि ही नोटीस 2019 मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती, ती 2024 मध्ये इतकी कशी झाली अशा पद्धतीचा प्रश्न विचारणारी नोटीस आहे. याबाबत त्यांना 9 तारखेला खुलासा करण्याचं सांगितल्याचंही त्यांनी स्वतःच सांगितलं. शिवाय यावरती पैसे कमावणं सोपं आहे पण वापरायचे कसे हे अवघड झाल्याची टिप्पणीही त्यांनी केली आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती विविध प्रकरणाच्या अनुषंगाने विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असतात. सध्या विट्स या हॉटेलच्या लिलावा प्रकरणाच्या अनुषंगाने पण त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित केले जात असताना त्यांनी स्वतः आता एक कबुली दिली आहे, ती म्हणजे आयकर विभागाकडून नोटीस आल्याची. संभाजीनगरातल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना या संदर्भात अधिक माहिती विचारूया. कृष्णा, नक्की या कार्यक्रमामध्ये काय म्हणाले होते मंत्री संजय शिरसाट, काय सांगता येईल? पूर्वी काही दिवसापूर्वीचा छत्रपती संभाजीनगरच्या चार्टर अकाउंटंट यांच्या कार्यक्रमामधलं हे संजय शिरसाट यांचं वक्तव्य आहे आणि ते आता व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ज्यामध्ये ते स्वतःच सांगतायत की आता व्हाईट आणि ब्लॅक संदर्भात ते बोलतायत आणि त्यामधून ते असं म्हणतायत की मलाही 2 दिवसापूर्वी नोटीस आलेली आहे आणि त्यामुळे आता ही जी नोटीस त्यांना आल्याचं ते सांगतायत ते इम्तियाज जलील यांनी जी तक्रार केलेली होती इन्कम टॅक्सकडे जाऊन त्यानंतरच आलेलं आहे का त्यापूर्वीच आलेलं आहे या सगळ्या संदर्भात अजून स्पष्टता झालेली नाही. या सगळ्या संदर्भात मंत्री महोदयच या ठिकाणी स्पष्टता देऊ शकतात. मात्र त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आता इन्कम टॅक्सची एक नोटीस त्यांना आलेली आहे. मात्र या सगळ्या संदर्भातल्या कागदपत्रासह तक्रार इम्तियाज जलील यांनी मुंबईमध्ये जाऊन केलेली होती. त्यामुळे ही नोटीस नेमकी कुठल्या प्रकरणावरनं आली आहे हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र चार्टर्ड अकाउंटंटच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांचं हे वक्तव्य आहे की मला नोटीस या ठिकाणी आली आहे पूर्वी. धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या माहितीबद्दल. पुढची बातमी बघूया. विधान परिषदेमध्ये अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये